न्यूज टाइम मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। स्वतंत्र नगर परिषदेसाठी देवरुडकरांचे आमदार सुनील अण्णा शेळके यांना साकडे। राज्यातील कॅन्टोन्मेंट बोर्ड बरखास्त करण्याच्या केंद्र शासनाच्या निर्णयानंतर देवरुड कॅन्टोन्मेंट बोर्ड वगळता खडकी व पुणे या दोन कॅन्टोन्मेंटचा पुणे महानगरपालिकेत समावेश करण्यात आला, परंतु देवरुड कॅन्टोन्मेंट बोर्डाची परिस्थिती जैसे थे ठेवण्यात आली। देवरुड कॅन्टोन्मेंट बोर्डाची आर्थिक परिस्थिती विना अनुदानाविना डबघाईला आलेली आहे। कर्मचाऱ्यांचे पगार होणे देखील अवघड झाले आहे। अशातच नागरी असुविधा दिवसेंदिवस वाढत चालल्याने शहराला बकाल स्वरूप प्राप्त झाले आहे। परिणामी येणाऱ्या काळात देवरुड कॅन्टोन्मेंट बोर्डाचे जवळच्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत समावेश करण्याचा सूर उमटला होता, परंतु देवरुडकरांनी त्याला तीव्र विरोध करत पालिकेऐवजी देवरुडला स्वतंत्र नगर परिषदेचा अधिकार मिळावा यासाठी आता सर्वांनीच कंबर कसली आहे। शहरातील सर्वपक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच स्थानिक रहिवासियांनी संयुक्त बैठक घेत देवरुड बाजारपेठेतील वैष्णव समाज मंदिर येथे बैठकीचे आयोजन केले होते। देवरुडकरांनी या बैठकीला प्रचंड असा प्रतिसाद दर्शविला। माजी नगरसेवक विशाल खंडेलवाल, हाजी मलंग मारीमुत्तू, जावेद सिकिलकर, गफूरभाई शेख, लहूमामा शेलार, रघुवीर शेलार, मोजेस दास, सागर लांगे, छाजेड, सूर्यकांत सुर्वे, कृष्णा दाभोळे, आशिष बन्सल, विलास शिंदे, धर्मपाल तंत्रपाळे, दीपक चौगुले, एमडी चौधरी, सुदाम तरस, कॅन्टोन्मेंट बोर्डचे प्रशासक कैलास पानसरे आदी पदाधिकाऱ्यांनी या बैठकीत आपले विचार मांडले व बैठकीत एकमताने ठराव होऊन यापुढे स्वतंत्र नगर परिषदेसाठी स्थानिक आमदार तसेच खासदार यांच्या मार्गदर्शनाने पुढील कारवाईसाठी एकत्र येण्याचे ठरले। काल झालेल्या बैठकीत ठरल्याप्रमाणे आज शहरातील प्रतिष्ठित नागरिक, पक्ष पदाधिकारी तसेच स्थानिक रहिवासी यांचे एक शिष्टमंडळ स्वतंत्र नगर परिषदेच्या मागणीसाठी मावळ तालुक्याचे आमदार सुनील शेळके यांच्या भेटीला पोहोचले। सुनील शेळके यांनी सर्वांचे म्हणणे ऐकून घेत हा विषय केंद्र शासनाच्या अखत्यारीत असल्याने खासदार श्रीरंग बारणे यांच्या माध्यमातून हे प्रकरण अधिक प्रभावीपणे केंद्र शासनापर्यंत पोहोचवला जाऊ शकतो व त्यातून एक सकारात्मक मार्ग निघेल अशी आशा सुनील शेळके यांनी व्यक्त केली। यासाठी सर्वतोपरीने सहकार्य करण्याचे आश्वासन सुनील शेळके यांनी दिले आहे। आता यापुढे देवरुडचे शिष्टमंडळ खासदार श्रीरंग बारणे यांची भेट घेणार आहे।